नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. कुमारगंज अयोध्या येथील आचार्य नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ व नवी दिल्ली येथील भारतीय कृषी विद्यापीठ संघ यांच्यातर्फे आयोजित भारतीय कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे 48वे अधिवेशन गुरुवारी आणि शुक्रवारी कुमारगंज अयोध्या येथे पार पडले. या अधिवेशनाची प्रमुख संकल्पना भारतामध्ये कृषी पर्यटन, शिक्षण व ग्रामीण विकास यांच्यातील दुवा ही होती. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना मिळू शकेल असा सूर या अधिवेशनात उमटला, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा यांनी सांगितले. भारतामध्ये महाराष्ट्र राज्यानं सर्वप्रथम कृषी पर्यटन संकल्पना स्वीकारली असून राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली आहे. औसा MIDCतील गोदामात ठेवलेल्या एका शेतकऱ्याच्या 100 क्विंटल सोयाबीन चोरीचा 24 तासाच्या आत छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. औसा पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 4.25 लाख रुपये किमतीच्या 100 क्विंटल सोयाबीनसह एक टेम्पो आणि जीप जप्त केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळालाय. कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आणि योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1594 कोटी रुपये, तर जळगाव जिल्ह्यामधील वरखेडे लोंढे या मध्यम प्रकल्पाच्या 1275 कोटी 78 लाख अशा 2869 कोटी रुपयांच्या सुधारित तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणाऱ्या दरवर्षी सुमारे 398 दशलक्ष युनिट विजेची गरज भागवली जाणार आहे. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत टाकरी व म्हैसाळ अशा 2 स्वतंत्र उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. बोराळ येथील साठवण तलाव क्रमांक 2 चे काम 16 जानेवारी 2024 पासून सुरू झाले असून सद्यस्थितीत तलावाचे 80% काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे लघुपाट बांधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे यांनी दिली आहे. सध्या बोराळ तलावाच्या कंदर भरणीचे 20% काम बाकी आहे. त्यामुळे बोराळ येथील शेतकरी आणि गावकऱ्यांनी बांधकामाच्या दर्जाबाबत आक्षेप घेत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे निवेदन केले. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता चंदीगड येथील किसान भवन मध्ये संयुक्त किसान मोर्चा, अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं त्यांचं प्रतिनिधी मंडळ पाठवावं असं आवाहनही केलंय. केंद्र सरकारसोबत आंदोलक शेतकऱ्यांच्या चर्चेच्या फेरीला पुन्हा सुरुवात झाली आहे. 22 फेब्रुवारी रोजी संयुक्त किसान मोर्चा, अराजकीय आणि किसान मजूर मोर्चा केंद्र सरकारशी बैठकीत चर्चा करणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारचं नेतृत्व केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान करणार आहे. येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं जलतंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्प राबवले. यात विद्यापीठाच्या विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रांवरती शेततळ्यांची मालिका उभारण्यात आली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन, फळबाग विकासाला चालना मिळाली आहे. या व्यतिरिक्त सेन्सरवर आधारित सिंचन यंत्रणा व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातूनही पाण्याचा कार्यक्षम वापर व अधिक क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत मिळाली आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यात हळदीची काढणी वेगानं सुरू असून बाजारपेठेत मागणी वाढल्यानं हळदीचे दर टिकून आहेत. येत्या 15 दिवसांत आवक वाढेल, परंतु दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यात सध्या हळद काढणीला गती आली आहे. त्यामुळे बाजार समितीत हळदीची आवक हळूहळू वाढू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीच्या दरात स्थिरता असून परिपक्व काजू बीला 170 ते 180 रुपये प्रति किलो, तर ओल्या काजू बीला 130 रुपये दर मिळत आहे. अजूनही उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढले नसल्याने दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या बांदा, सावंतवाडी आणि दोडामार्ग या परिसरात किरकोळ स्वरूपात काजू बी बाजारपेठात येत आहे. या काजू बीला चांगला दर मिळत आहे. या बातमीसह वेळ झाली इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.